दिलेली सेवा सोमवारी न देता मला ॲडजस्ट करून गुरुवारी मिळाली, याचासुद्धा मला आनंद होतो आहे आणि समाधान वाटतं आहे. त्यामुळे दादांचे आणि सगळ्या सत्संग मंडळाचे मी आभार मानते आणि माझा जो पहिला भाग झाला आहे त्याच्या दुसऱ्या भागाला प्रारंभ करते. जय जय रघुवीर समर्थ. मना सज्जना भक्तिपंथे सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. द्वादशीचा अभंग म्हणते. द्वादशीचा अभंग. धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरुरायाचा, धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरुरायाचा. काय होऊ उतराई तुमचे चरणी माझे डोई, माझे मज दाखविले मी पण हिरोनिया नेले. सद्गुरु पायी लीन झालो, तुका म्हणे मी उद्धरलो. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आजचा हा द्वादशीचा दिवस, कालचा एकादशीचा विशेष संयोग होता आणि त्या विशेष संयोगाचा म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी आलेली ही चतुर्थी एकादशी, तिलकुंद एकादशी जी आहे, तिलकुंद चतुर्थी आहे, जी एकादशी आली मकर संक्रांतीच्या दिवशी, त्याचा विशेष लाभ आपण सगळ्यांनी घेतला आणि त्याचंच आज पारण आहे. भरपेट जेवण झालं आहे सगळ्यांचं आणि त्या प्रसाद घेतल्यानंतर आता माझ्या सद्गुरूंच्या समोर बसून आज माझं आजचं निरूपणाला मी सुरुवात करते आणि धन्य प्रताप पायाचा हेच माझ्या मनात सतत त्यांच्याबद्दल कृतज्ञता राहील याची काळजी तेच घेतील. आता फक्त एक आज गुरुवार असल्यामुळे ब्रह्मचैतन्यांचं आज एक वाक्य म्हणजे पूर्ण प्रवचन तर देता येणार नाही कारण भाग दुसरा आहे, पण एक दोन त्याच्यातले काही मुद्दे जे आजसाठी लागू आहेत अगदी, तर ते ब्रह्मचैतन्यांचं एक जे आजचा दिवसाचं 15 जानेवारीचं जे निरूपण आहे त्यातले काही मुद्दे सांगते. त्यांनी काय म्हटलं सगळ्यात पहिल्यांदा आज, की नामात असणं म्हणजे शुद्धीत असणं. नामात असणं म्हणजे शुद्धीत असणं, अन्यथा आपण शुद्धीत नाही असं त्यांना म्हणायचं आहे. नकारात्मक संत बोलत नाहीत, संत फक्त सकारात्मक बोलतात, पण आपल्याला ते शालजोडीतले हाणत असतात. जे एखाद्याला कळलं त्याला कळलं, अन्यथा सगळ्यांना ती गंमत वाटते, दुर्लक्ष करतात. पण आज आपल्याला चैतन्य महाराज म्हणतात आहे की नामात असणं म्हणजे शुद्धीवर असणं. त्याच्यासाठी त्यांनी अतिशय सुंदर उदाहरणं दिलं आहे की दारुड्यांच्या मेळाव्यामध्ये सगळे दारू प्यायलेले असतात, ते सगळे दारूच्या धुंदीत असतात, पण त्यातला एखादा जर दारू पिणारा नसेल किंवा ज्यांनी दारू प्यायली नसेल त्याला हे लोक म्हणतात तो शुद्धीवर नाही आहे. जय जय रघुवीर समर्थ. महाराज म्हणतात सगळे दारू प्यायलेले आहेत आणि हा एखादा जर दारू न घेतलेला जर त्या समूहामध्ये चुकून बसला असेल तर बाकीचे जे दारुडे आहेत ना त्याला सगळेजण म्हणतात की तू शुद्धीवर नाही आहे. आणि वास्तविक पाहता शुद्धीवर तो नाही का हे नाही हा प्रश्न महत्त्वाचा आहे, पण हा प्रश्न त्या लोकांना पडत नाही. म्हणून महाराज म्हणतात की नामात असणं म्हणजे शुद्धीत असणं, म्हणजे सत्संगात असणं, सहजावस्थेत असणं म्हणजे शुद्धीत असणं. आता कोणी नाम घेतं, कोणी पूजा करतं, कोणी समाज उपयोगी कार्य करतं, पण सतत देवाला मनामध्ये ठेवून जे काही कार्य घडत असेल त्या गोष्टीला महाराज म्हणतात तो शुद्धीत आहे. आणि बाकी सगळेजण गैरसावध आहेत. मग त्याप्रमाणे आपण सगळे विषयामध्ये दंग असू आपण जर एखादा नामात असेल किंवा एखादा सत्संगात असेल तर काय परिस्थिती होत असेल त्याची. आता यावरून आपण उदाहरण घेऊ शकतो की त्याला बाकीचे लोक शुद्धीवर नाही असं म्हणतात, कारण आम्ही जे करतोय त्यात त्याला आनंद कसा मिळत नाही आणि याला काय विशेष आनंद मिळतो. म्हणून महाराज म्हणतात याच्याकडे लक्ष देण्याचं काही कारण नाही. उलट आपण शुद्धीवर आहोत आणि तो शुद्धीवर नाही हा सरळ सरळ अर्थ काढून आपण आपल्या पद्धतीने आपला मार्ग अवलंबावा असं महाराजांचं आजचं म्हणणं आहे. आणि त्यानंतर असं म्हणतात की राम सर्वांचा नाथ आहे.
राम हा आहे जो सर्वांचा नाथ आहे. 3च पॉईंट्स घेते त्यातले, की राम हा सर्वांचा नाथ आहे. आणि प्रपंच आपण प्रारब्धावर बोलतो आहे, त्यामुळे प्रपंच कसा करायचा म्हणतात ते, प्रपंच वनवासासारखा आहे. रामांचा जो वनवास आहे त्या वनवासासारखा हा प्रपंच आहे महाराज म्हणतात आहे. आणि रामाच्या स्मरणात जर प्रपंचातली संकट आणि दुःख कसपटाप्रमाणे जर आपल्याला वाटत असतील किंवा वाटावी, तुम्ही नाम घेत गेलात तर तुम्हाला संत धुंडीत येतील. ही शेवटची ओळ आहे त्यांची. तुम्ही जर नाम घेत गेलात, तुम्ही जर सत्संग करत गेलात, तुम्ही जर चांगल्या गोष्टी ऐकत गेला आणि त्याप्रमाणे तुमचा मनबुद्धी चित्त अहंकार जर त्या ठिकाणी लावलं, तर तुम्ही संतांना धुंडीत न जाता, संतांना धुंडीत जाण्याची गरज नाही, तेच तुम्हाला धुंडीत येतील. आणि आपण जे म्हणतो की संत कुठे आहेत आणि माझ्यावर प्रभू कृपा किंवा सद्गुरू कृपा केव्हा होईल, तर ते म्हणतात आहे महाराज की तुम्ही जर अशा गोष्टी करत राहिल्या, ज्या सत्संगात राहिले, नाम घेत राहिले, बेशुद्धावस्थेत लोकांनी म्हटलं तरी चालेल, इतकं जर बेशुद्धावस्थेत असल्यासारखं जर तुम्ही नाम घेतलं, तर संतांना धुंडायला जायची गरज नाही. संत तुमच्याकडे आपल्या पावलांनी चालून येतील. हा द्वादशीचा अभंग आहे. धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरुरायाचा. जय जय रघुवीर समर्थ. आता आपला जो विषय आहे त्या विषयामध्ये आपण एक अतिशय गोड ओळ, ज्याच्यावरती कमीत कमी कितीतरी लोकांच्या प्रतिक्रिया आल्या की आम्हाला ती ओळ फारच आवडली, तर त्या ओळीच्या अनुषंगाने सांगत असताना काही मुद्दे सुटत गेले, कारण वेळ कमी पडतो. मग त्यांनी म्हटलं की पापाचं फळ मिळतं फक्त, आपल्याला असं वाटतं, आणि पापाचं फळ मिळून आपण दुःखात असतो. आपल्याला पापाचं फळ मिळतं आणि म्हणून आपल्याला दुःख असतं. ह्या एका गोष्टीवर मग सन्मार्गी माणूस जरी असला, जसं एवढं ब्रह्मचैतन्यांनी सांगितलं की बाबा रे, माझं जर काम करत राहिला, माझ्या जर नामात राहिला, तर तुला यापासून शुद्धीत म्हणल्या जाईल आणि मी तुला स्वतः मदत करीन असं म्हणतो. पण तरीही आपल्याला जर दुःख आलं तर असं वाटतं आपण पाप केलं आणि पाप केल्यामुळे आम्हाला दुःख आलं. प्रत्यक्षात तो सत्संगात आहे, प्रत्यक्षामध्ये. म्हणून हे वाक्यसुद्धा किती लागू पडत आहे. प्रत्यक्षात तो सत्संगात आहे. लोक तर त्याला शुद्धीवर नाही असंच म्हणतात. म्हणजे दुसरीकडून तर त्रास आहे, जनाचा तर त्रास आहे, मनाचाही त्रास होतो. मनाचा कसा त्रास होतो की मलाच का दुःख, आणि मी इतकं सत्संग करतो, मी इतकं धर्माचारी आहे, हे सगळं करत असताना त्यावरती आपण मागच्या वेळेस जे चिंतन केलं, ते चिंतनात 2-3 उदाहरणं अतिशय चपकल बसली रामायणातली. त्यामुळे महाराज रामायण आणि आपलं प्रारब्ध या 3 गोष्टी गुरुवारी जुळवून आणल्या. हा द्वादशीचा योग समजायचा असा. मग त्यांनी म्हटलं, असा कोणता मनुष्य आहे बाबा की ज्याला दुःख नाही, जगी सर्व सुखी असा कोण आहे. यावरती बोलताना दुःखावर विचार करण्यापेक्षा त्या परिस्थितीचा, कशी आली त्यांच्यावरती परिस्थिती, हे जेव्हा आपण बघितलं, तर श्रीरामांना वनवास झाला. मग यावरती आपण चर्चा केली. मग श्रीरामांना वनवास जेव्हा झाला, तेव्हा त्या वनवासाचा त्यांच्यावरती काहीच परिणाम नाही झाला. मग तो वनवास म्हणजे ते दुःख त्यांचं पाप होतं का? ते जे दुःख ते भोगत होते ते पाप होतं का? आज महाराज तेच म्हणतात आहे की श्रीरामांना वनवास झाला, त्या वनवासासारखा तुम्ही जर आपला स्वतःचा संसार समजला, तर मग श्रीरामांसारखंच आपल्याला काहीतरी वेगळं प्राप्त होईल. इकडे वालीला मारताना आणि सुग्रीवाला मदत करताना श्रीरामांनी असं नाही म्हटलं की अजून माझी सीता मला सापडली नाही, मला अजून माझी दुःखाचा डोंगर आहे. आता त्यांना समजत नाही ते परब्रह्म आहे. त्या सगळ्या गोष्टी आपण बाजूला जरी ठेवल्या तरी सीता नाही आणि सीतेचा वियोग, यासाठी सतीलासुद्धा वाईट वाटलं. सतीलासुद्धा असं वाटलं, नाटक करतात की काय, इतके रडत होते, इतकं दुःख त्यांचं होतं, दिसत होतं सगळ्यांना स्पष्ट की जिने सतीने परीक्षा घेतली आहे त्यांची. आणि शंकर हसतायत. मग शंकर हसत असताना परीक्षा घेतली म्हणजे इतक्या दुःखात ते असताना त्या दुःखातसुद्धा ते विसरले नाही की आपल्याला सुग्रीवाला मदत करायची आहे. आणि सुग्रीवाचं दुःख आणि रामाचं दुःख सारखंच आहे. आणि तरी माझं दुःख अजून पूर्ण व्हायचंच आहे, मी त्या दुःखामध्येच आहे. आणि त्या दुःखामध्ये असतानासुद्धा मी सुग्रीवाला मदत करतो. बरं, सुग्रीवाचं मदत कशाला केली? त्याची बायको मिळवून दिली एवढंच नाही केलं, त्याच्याबरोबर त्याला त्याच्या मुलाला राज्य दिलं, अंगदाला किष्किंधेचं. म्हणजे स्वतःचं राज्य सोडलेलं आहे. राम सोडलेलं कशासाठी? स्वतःहून सोडलं का नाही, वडिलांचं वचन पाळण्यासाठी रामांनी राज्य सोडलं आहे. त्यांनी जर जबरदस्तीने म्हटलं असतं मला राहायचं आहे, तर कोणी म्हटलं असतं ठीक आहे जाऊ द्या, वचनाचं काही एवढं नाही. भीष्मांनी आणि रामांनी आपली स्वतःची प्रतिज्ञा सोडलेली नाही. पण भीष्मांचं काय झालं आणि रामांचं काय झालं हे 2 वेगळे विषय आहे. पण ह्या 2 प्रतिज्ञा महत्त्वाच्या आहेत. मग त्या ठिकाणी रामांनी असं नाही म्हटलं की माझं राज्य गेलं आहे, तर ह्याचं राज्य तरी किमान आपण घेऊन टाकू. नाही, त्याच्या मुलाला त्यातले चांगले त्यातले चांगले सद्गुण पाहून वालीला वचन दिलं की तुला तुझे सद्गुणांचं पुण्य समज आणि तुझा जो मुलगा सच्छील आहे त्या सच्छील मुलाला किष्किंधेचं राज्य देतो. म्हणजे तो मेल्यानंतर मुक्त झाला.
मेल्यानंतर सुद्धा मुक्ती, जिवंतपणी मारून त्याला मेल्यानंतर मुक्ती दिली की तुझा मुलगा सुरक्षित आहे. नुसता सुरक्षित नाही आहे तर त्याला राज्य देतो. मग हे राज्यच त्याला हवं होतं. मग या राज्य करताना मध्ये राम कसे आले? मग ते रामांनी हे सगळं केलं. ह्यावरती आपण मग त्यांचं जे दुःख आहे, म्हणजे सीतावियोगाचं असो की राज्यातून काढून टाकलं असो, हे त्यांचं पाप आहे का? अजिबातच पाप नाही. मग आपल्या पहिल्या प्रश्नांचं उत्तर मिळालं की सत्संगात असून दुःखी कसं? मग ह्या प्रश्नाचं उत्तर देत असताना सत्संग हा सुखदुःखाशी कारणीभूत नाही, प्रारब्धाशी कारणीभूत नाही. सत्संग हा त्या प्रारब्धावर कशी मात करायचा हे शिकवतो. जसं महाराजांनी आज आपल्याला आशीर्वाद दिला द्वादशीला, तसं आपण समजायचं की त्यांचं दुःख हे दुःखाची कारणं जर शोधली तर दुःखाची कारणं फक्त पाप असत नाही. पापाचं फळ फक्त दुःख नाही तर पुण्याने मिळणारं दुःखसुद्धा विषरूप आपल्याला देतं. दशरथाचं दुःख आहे का? पाप केला आहे का दशरथांनी? त्यांनी तर भगवंताला जन्म दिला आहे. दशरथांनी भगवंतांना जन्म दिला आहे. आपल्याला साधी एखादी चांगली गोष्ट घरात आणायची असेल तर किती कष्ट करावे लागतात मानसिकरित्या. महाराजांना आवाहन करावं लागतं. त्या सगळ्या गोष्टी, तेव्हा कुठे एखादी चांगली गोष्ट आपल्या घरात घडते. नुसती साधी गोष्ट ऐहिक ती गोष्ट घडते. आणि इथे प्रत्यक्ष रामचंद्रांचा अवतार आहे. आणि असा रामचंद्रांचा अवतार झालेल्याच्या घरी त्यांचं पाप म्हणायचं का आहे की ते राम राम म्हणून गेले? त्यांचं पाप आहे का? हे प्रारब्ध आहे. कुठेतरी प्रारब्धाचा खेळ आहे हा. हा प्रारब्धाचा खेळ ज्याला कळेल त्याला सत्संग आणि वाईट गोष्टी कळतील. काहीही झालं तरी वाईटाकडे जायचंच नाही आहे, निश्चित झालं. पण निश्चित झाल्यावर तरी सुद्धा एकांतात माणसाला काय वाटतं की माझं काहीतरी पाप आहे म्हणून मी हे दुःख भोगतो आहे. ह्या दुःखावर मात करायची असेल, हा नवीन विचार जेव्हा मनात येतो, अरे असं आहे का? म्हणजे त्यांचं जसं पुण्य आहे ना तसंच माझं पुण्य आहे. हे फक्त शारीरिक कष्ट जे आहेत ना ते कष्ट प्रारब्धाने माझे सोडणं मला आवश्यक आहे. त्या प्रारब्धाचा नियम पण दुसरा आहे की पहिल्यांदा जे होतं प्रारब्ध ते संचित घेऊन आलो तेवढं या देहाला भोगायचं आहे. पण गुरुकृपेने संचित कर्मातलं सगळं जळून टाकलं आहे हे आपल्याला कळतच नाही. कारण न कळणाऱ्या गोष्टी कितीतरी असतात आणि कळणाऱ्या गोष्टी ज्या दिसतात त्या खोट्या असतात. हे सगळ्या गोष्टीतून जेव्हा आपल्याला शिकवलं तो भाग सगळ्यांना आपल्याशी निगडीत वाटला. खरंच आता हे जे देशासाठी गेले ते देशासाठी दुःखच आहे त्यांना. त्यांचा जीव स्वतःचा गेला आहे, त्यांचे आईवडील दुःखी आहे, देश दुःखी आहे. इतकं भयंकर दुःख आहे. भगतसिंगांना फाशी गेली, देश दुःखात आहे. संत आपल्या ज्ञानेश्वरांना त्रास झाला, त्यांच्या देहाला किती त्रास झाला. देहाला तर त्यांचं पाप आहे हे, हा विचारच कधी करत नाही. हे त्यांचं पाप थोडी आहे. त्यांचं हे पुण्यही नाही आणि पापही नाही. त्यांचं ते कर्तव्य आहे, त्यांचं ते कर्म आहे. मग त्यांच्या कर्मावर त्यांच्या दुःखाने कोणता फरक पडला? आणि आपण दुःखाचा विचार का करतो? कारण सुखामध्ये हे विचारच करत नाही. सुखामध्ये अहंकार असतो, त्यामुळे हा विचारच करत नाही की माझं का माझं का माझं का. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवरती जेव्हा विचार केला आणि सीता आणि गेली रामायणामध्ये रामाच्या वनवासाला गेलेली आहे जी सीता आहे. आणि सीतेबद्दल आपण बोललो की ती त्यांची चित्तशुद्धी आहे. आपली चित्त, आपलं जे चित्त आहे ते रामांच्या सोबत चाललं आहे. आणि कुठे चाललं आहे? वनवासाला. जसं राम वनामध्ये जे काही सहन करतील ते सहन सीतामाईसुद्धा करतात आहे. लक्ष ठेवणारा लक्ष्मण आहे. या सगळ्या गोष्टी लक्ष ठेवून आहे. पण लक्ष ठेवूनसुद्धा कितीही सांगूनसुद्धा चित्त आपलं शांत राहत नाही ना. ही सीता असून पण सीतेने का शांत नाही राहिला याचा पुन्हा वेगळा मुद्दा आपण मांडला होता की सीतेने नाटक केलं. नाटक केवळ वैदेहीने केले कल्याणाचे. कल्याणाकरता तिने फक्त नाटक केलं आहे. तिला काही तसा मोह वगैरे झाला नाही. आणि जर तसा नसता झाला तर आपल्याला कसं कळलं असतं की सोन्याच्या ऐवजी लंका मिळाली तरी ते खुश नाही. मग हे सगळं नाटक केलं तिने. मग हे सगळं जेव्हा कळतं तेव्हा सीतेचं दुःख असो का रामांचं दुःख असो, काय दुःख म्हणून पाप आहे का त्यांचं? स्वतः रामांचं पाप आहे का? मग आपण असं म्हणतो आमचं पाप म्हणून हे दुःख. पापाशी दुःखाचा काही संबंध नाही. पापाशी सुखाचा काही आपल्या पुण्याचा सुखाशी काही संबंध नाही. हे पाप आणि पुण्य आपल्याला या जन्मामध्ये प्रारब्ध म्हणून आलेलं आहे. ते कितीही कोणत्याही प्रकारचं पाप असो आणि कोणत्याही प्रकारचं दुःख असो आणि सुख असो ते फक्त आपल्या प्रारब्धाने आलं आहे. ह्याच्यावरती जर एकदा मती स्थिर झाली त्याकरता हा आपला दुसरा भाग आहे. म्हणजे रामायणामध्ये राम वनवासाला निघाले आहेत, सीतामाईसोबत आहेत आणि सीतामाईसोबत आहेत आणि सीतामाईसोबत असताना त्या ठिकाणी मग उत्तपर्यंत आपण झालं की उत्तर दिशेकडून राम आता उत्तरेकडून राम दक्षिणेकडे गेले. त्याचासुद्धा अर्थ आपण काढला की उत्तरेकडून म्हणजे अतिशय पवित्र गोष्ट आहे उत्तर, वरचा भाग, आणि दक्षिण म्हणजे खालचा भाग. आपल्या अवयवांमध्ये देहामध्ये जरी विचार केला तर उत्तरेकडे सहस्रार म्हणजे आपलं हे जे बुद्धी आणि मस्तक आहे ते आपण नतमस्तक करतो. पायनी नतमस्तक करत, पाय सद्गुरूंच्या पायावर आपलं डोकं ठेवतो. म्हणजे आपलं हे जे डोकं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे दक्षिण भाग खालचा आहे, पायाचा आहे आपला, आणि उत्तर भाग मस्तकाचा आहे. मग उत्तरेकडून
कुठे गेले? दक्षिणेकडे गेले. दक्षिणेला हरवला आहे. दक्षिणेमध्ये असलेला रावण हरवला आहे. त्यानंतर आपण दशरथांबद्दल बोललो की त्यांचे 10 विकार म्हणजे आपला सर्वसाधारण जीव. मग त्या सर्वसाधारण जीवानी रामाला उत्पन्न केलं. म्हणजे रामभक्ती आली आणि रामभक्ती आल्यानंतर मग त्यांच्याजवळ ती आली कैकई म्हणजे आपला रजोगुण, तमोगुण, सत्वगुणामधला तमोगुण आला. त्यांनी त्या जीवानी तमोगुणाकडे लक्ष दिलं. म्हणजे तमोगुणाचं प्रारब्ध फळायला आलं आणि कौसल्या आणि सुमित्रा बाजूला पडल्या आणि कैकईचं ऐकावं लागलं. मग हे त्यांचं प्रारब्ध आहे. मग ते प्रारब्धसुद्धा आपण म्हणू का आता वाईट आहे? कारण असं घडलं म्हणूनच पुढे वनवास घडला. मग या वनवासालाही वाईट म्हणत नाही, त्यांच्या जाण्यालाही वाईट म्हणत नाही. पण दशरथांना जे रामराम करत मरावं लागलं ते बाकी खरंच त्यांचं खूप दुःख आहे. याच्याहून जास्त जीवाला कोणतंच दुःख नाही की हा जीव रामासाठी तळमळतोय आणि राम 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 करत मरावं लागतंय. म्हणतात नेहमी कानामध्ये रामनाम सत्य आहे, पण प्रत्यक्ष जीवामध्ये राम राम म्हणत त्याला जर जावं लागलं कसा मुक्त होणार आहे तो? त्याचं दुःख कुठे आणि आपल्या सर्वसाधारण जीवाचं दुःख कुठे? मग पाप आणि पुण्याचा हिशोब नाही. पाप आणि पुण्याचा हिशोब करायचा नाही. सीतामाई गेल्या. मग सीतामाई तिथे गेल्यानंतर उत्तरेकडून राम निघाले आणि दक्षिणेकडे गेले. दक्षिणेमध्ये मध्येच जटायूचं उदाहरण झालं. त्यानंतर सुग्रीवाला त्यांनी मदत केली. कारण सुग्रीवाला का मदत केली? कारण सुग्रीव हा जीव आहे आणि वालीसुद्धा जीव आहे. पण वालीमध्ये अहंकार आहे आणि सुग्रीवामध्ये अहंकार नाही आहे, फक्त तो घाबरला आहे. तो घाबरलेला जीव आहे. आपण बरेचदा दुःखाने घाबरतो. मग दुःखाने घाबरलेलं चालतं, पण मनामध्ये ज्यांच्या राम आहे त्याला सुग्रीवाला जशी रामचंद्रांनी मदत केली आणि वालीला मारलं म्हणजे याला मदत करून राज्य दिलं वालीच्या मुलाला, हे सुद्धा त्यांनी वनवासात केलं. हे रामायण म्हणून नाही आहे. आपल्या जीवाला जर अहंकार असेल तर वालीसारखं राम मारून टाकते आणि आपण अहंकार रहित जर झालो तर बाकी आपल्याला सुखदुःख काही का असेना, पण आपण रामांना जर आठवण केली तर राम आपल्याला असंच करतील जसं सुग्रीवांचं केलं आहे. स्वतःचं दुःख विसरून म्हणजे दुःखाला त्यांनी पापपुण्याशी न जोडता कर्तव्याशी जोडलं आहे. या दुःखाशी मला फरक पडत नाही, रडतो, डोळ्यातून घळघळ अश्रू येतात, पण मला माझं कर्तव्य स्पष्ट दिसतं आहे की मला त्या ठिकाणी रावणाला मारायचं आहे. आणि रावणालाही काही का मारायचं आहे? कारण रावणाचा अहंकार म्हणजे हा दशरथाचा भाग झाला. आता आपण दशाननाकडे चाललो आहे. दशरथाचा भाग झाला जीव, बिचारा सर्वसाधारण जीव आहे. पण दशानन म्हणजे पुन्हा तेच 10 इंद्रिय आहेत. जे यांच्याजवळ 10 आहेत तेच दशाननाजवळ आहे. पण त्यांच्या आनन आहेत 10 आणि यांना दशरथ म्हटलं आहे. त्यांचा रथ म्हणून म्हटलं आहे आणि त्यांना आनन म्हणजे 10 आननाचा तो रावण आहे असं म्हटलं आहे. म्हणजे दशरथाकडून निघून राम दशाननाला मारायला चालले आहे. आता हा वाली आणि सुग्रीवासारखाच खेळ आहे. वाली सुग्रीवा छोटा खेळ झाला, हे तर आपल्या चित्तशुद्धीला सोडवायला गेले. अगं माझं चित्त तू असून सुद्धा अशी कशी भरकटली? बरं भरकटली तर भरकटली, त्या ठिकाणी आता मला काय काय करावं लागेल ह्या दोघांनाही माहिती असून सुख नाही आणि दुःख नाही, ते आपलं कर्तव्य करतायत. सीतामाईंवर काय प्रसंग आला ते आपल्याला आपला त्रिजटेच्या प्रसंगातून सांगते. इथपर्यंत आपलं कालचं झालं की राम उत्तरेकडून दक्षिणेकडे निघाले. म्हणजे काम क्रोध आला की नजर खाली जाते. मग हे सगळं खाली जाणारे अवयव जे आहेत ते तिकडे खाली राम गेले आहेत. वरून राम इतकं चैतन्य स्वरूप परमात्मा चालत 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 रावणाकडे आले. म्हणजे स्वतःला त्यांच्याजवळ रथ मिळाला नसता का? ते तर स्वतः राजा होते. रथ मिळू शकला असता, सैन्य मिळू शकलं असतं, खायला प्यायला भरपूर राहिलं असतं. त्या सगळ्यांचा त्याग केला आहे आणि त्या सगळ्यांचा त्याग सुद्धा दुःखात मोडत नाही. एवढा सगळा त्याग कारण आहे त्याचं. एक महत्त्वाचं कारण जर आपल्याला पटलं ना, तर जसं ते उदाहरण शाळेचं आहे की आईनी म्हटलं अभ्यास कर तर करावं नाही वाटत. मला नाही अभ्यास करायचा. आईनी म्हटलं अभ्यास कर, 10वीचं महत्त्वाचं वर्ष आहे, आम्हाला नाही करायचा. सासूबाईंनी म्हटलं हे काम कर, आम्हाला नाही करायचं. पण जर तेच तिला वाटलं स्वतःला की मला मेरिट यायचं आहे, मला मेरिट यायचं आहे, आणि सुनबाईंना जर वाटलं की आपल्याला असं असं करायचं आहे, वाटलं स्वतःहून ना, तर कशाचाच त्रास वाटत नाही त्यांना. ते वाटलंच पाहिजे फक्त. आणि त्या वाटण्यावर प्रश्न तत्वाचा आहे. मग रामांना वाटलंच नाही दुःख. घराच्या बाहेर पडायचं नाही. उलट सगळ्यांना समजवत आहेत कैकेयीला काय आणि कौसल्याला काय, आणि सगळ्यांना कैकेयीवर तर जास्त प्रेम केलं. आपल्याला ज्यांनी दुःख दिलं त्याचा तर राग राग आयुष्यभर, या जन्मात नाही 10 जन्म संपत नाही. आपल्याला जर एखाद्या गोष्टीचा राग आला तर तो या जन्मात तर सोडा, पण 10 जन्म घेऊनही संपत नाही म्हणतात जोपर्यंत सत्संग घडत नाही. आणि रामांनी त्यांच्यावर घडलेला प्रसंग असून त्या सगळ्या गोष्टीचा पायाखाली तुडवलं. जसं कालिया मर्दनामध्ये कृष्णांनी कालियाला दाबून टाकलं खाली, तसं दाबून टाकलं. दुःख क्रोध मोह काहीच नाही असा क्रोध मोह विरहित व्यक्ती, जो आपण देव नाही म्हणू त्याला मानवच म्हणू, नररूपात आहेत
पायी चालत 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 दक्षिणेकडे आले. काय गरज आहे दक्षिणेकडे यायची त्यांना? प्रत्यक्षात आपण तरी खाली उतरतो का घराच्या? आपण जर वरच्या मजल्यावर राहत असतो तर खालच्या मजल्यावरती आपण एकमेकांना तुच्छ लेखतो की आम्ही वर आहे. आम्ही विमानाने जाणारे लोक असतील तर खाली कारमध्ये जरी जाणारे लोक असतील त्यांना आम्ही तुच्छ समजतो. आणि हे स्वतः उच्च चैतन्यातला नर म्हणते. अजून आपण त्याला देवत्व दिलं नाही आणि द्यायचंही नाही. आपण आपल्या स्वतःलाच समजायचं. मग हा असा नर की ज्याच्यावर जो उच्च क्षमता उच्च चेतना असतो तो माणूस पायी 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 आपल्या बायकोला घेऊन आणि आपल्या लक्ष्मणाला घेऊन मारायला बाकीच्यांचा वध करत करत जातो. याला दुःखात स्थान कुठे आहे? कारण दुःख हे मानण्यावर आहे ना, सुख हे मानण्यावर आहे. हे रामायण शिकवतं. मानलं तर सुख आहे, मानलं तर दुःख आहे. नाही मानलं तर सुखही नाही आणि दुःखही नाही. प्रत्यक्ष आत्मा शांत आहे. हेच रामचंद्रांना शिकवायचं आहे. आणि हे करत असताना अशोक वाटिकेमध्ये सीतेला कैद केला आहे. आता इथला प्रसंग महत्त्वाचा आहे. अशोक वाटिकेमध्ये सीता आहे. आता अशोक वाटिकेमध्ये नावही कसे गोड असतात बघा. ज्या ठिकाणी अशोक म्हणजे शोक नाही अशी अशोक वाटिका, त्यामध्ये जर सीतेला टाकलं, कैद केलं, मग तिला निष्ठा आढळ आहे. निष्ठा आढळ आहे. शोक इतका आहे त्या ठिकाणी. तिला अशोक म्हणतात आहे पण प्रत्यक्षात तिला इतका शोक आहे की आता वाटलं सोनं मागितलं, सोन्याची लंका मिळाली, पण माझं मन काही त्यात रमत नाही. सोनं मागितलं, आपण जर एखादी गोष्ट मागितली सद्गुरूंना की मला हे पाहिजे आणि त्याच्या 10 पट जर दिलं, एखादं घर मागितलं आणि परदेशात घर दिलं, म्हटल्याबरोबर त्या घरातच रमून जातो आपण. कारण जे मागितलं ते दिलं. पण हिने मागितलं होतं सोन्याचं हरिण, आणि सोन्याचं हरिणच नुसतं मागितलं तर लंकेमध्ये सोन्याचं लंका दिली आहे, पण लंकेमध्ये मन रमलं नाही. ही सीता आहे. ही जी शुद्धी आहे, चित्तशुद्धी आहे, ती सीता आहे. प्रत्यक्षात आपल्याला जे पाहिजे ते मिळालं तिथे मन रमतं. आणि इथे तिला जे पाहिजे होतं ते मिळालं. ती म्हणाली माझं चुकलं, हे माझं मागणं चुकलं. मला राम जिथे नाही तिथे लंकेत मला काही अर्थ वाटत नाही. त्यामुळे अशोकवनात सुद्धा शोकात होती. अशोकवनामध्ये सुद्धा असा प्रचंड शोक तिला होता की या शोकाला म्हणे पारावार नव्हता. इतकं दुःख. आणि त्या ठिकाणी तर ती म्हणते की हे जे दुःख आहे ना ते प्रारब्धाचं नाही, हे मी ओढून घेतलं आहे. अरे राम सोबत असताना मणिकांचनाच्या त्या मृगाच्या मागे लागली. माझं दुःख मला भोगावंच लागेल म्हणून ती कशीबशी जगते आहे. कारण समजलं मला जर एखादी गोष्ट दुःखाने समोर आली आणि त्याचं कारण जर मला समजलं मीच आहे तर मी आनंदाने झेलते ती गोष्ट, मरत नाही. आत्महत्या आणि आत्महत्यारे वृत्ती आपल्या मनात येत नाही. कारण मला समजलं माझं चुकलं. सीतेला समजलं की राम समोर असताना आपण सोनं मागितलं आणि ते सोन्याच्या मागे लक्ष्मण आणि रामांना पाठवलं. मग आता घ्या ना, तुम्हाला पाहिजे ना, हे एवढं मोठी सोन्याची लंका दिली. आणि सोन्याची लंका रावणाने दिल्याबरोबर असा शोक झालेला आहे. आणि तो जो शोक आहे तो रामांच्या शोकाच्या अगदी विरुद्ध आहे. कारण रामांना जो शोक झाला वनवासात जाताना तो शोक होता कर्तव्यपूर्तीचा. वडिलांना दिलेलं वचन पूर्ण करण्याचा होता. त्याच्यामुळे शोक नव्हता. इथे तर मी माझ्या रामांना सोडलं आणि त्या हरणाच्या काय मागे लागली, लक्ष्मणाची लक्ष्मण रेखा काय लागली, आणि हे सगळं करून सुद्धा म्हणजे अशाही प्रकारचा शोक जीवाला होतो की नाही बघा. हा जीव सीतेचा जो जीव आहे तो सर्वसाधारण मायेत अडकलेला जीव आहे. त्यालासुद्धा वाटतं मी असं केलं याच्याशी, या व्यक्तीशी, म्हणून मला असं भोगावं लागलं. हा पण एक संयोग आपण या ठिकाणी बघू शकतो. मग किती मोठी गोष्ट मी सोडली आणि छोट्या गोष्टीच्या मागे लागली असं सीतामाईंना वाटलं. म्हणून काही दिवस तरी जगल्या. म्हणजे आपल्याला जर आपला कळला दुःख कशामुळे झालं आहे मला हे जर कळलं ना तर माणूस स्वतःहून सहन करतो. चुकलं माझं, जोपर्यंत ते पाप माझं जाणार नाही तोपर्यंत मला काही राम भेटणार नाही, दिसणार नाहीत माझ्या डोळ्यांनी. त्यामुळे ती कशीबशी शांत राहिली. आणि मग आता शांत राहिल्यानंतर बाकी एक घटना अशी घडली आहे की तिच्यासोबत आहे आपली त्रिजटा आहे तिच्यासोबत. हा सुद्धा एक संकेत साधा नाही. त्रिजटा म्हणजे रावणाच्या घराण्यातली राक्षसी आहे. रावणाच्या घराण्यातली राक्षसी आहे म्हणजे राक्षसीच आहे ती स्वतः. पण तिचं काय अशोक वाटिके पण ती रामस्वप्न पाहते. रामस्वप्न पाहणारी जी राक्षसी आहे ती सीतामाईंना अशोक वाटिकेत भेटली. याचा संबंध असा लावायचा, दुःख होत होतं पण पश्चाताप होत होता म्हणून थोडी जगत होती. मग जगत असताना काही दिवस झाल्यानंतर त्रिजटा तिचं सांभाळ करते. मग त्रिजटा कशी आहे, रामस्वप्न पाहते. आणि रामस्वप्न पाहत असताना म्हणजे तिच्यामध्ये सगळे वाईट गुण आहे राक्षसांच्या कुळातले, पण ती रामावर प्रेम करते. म्हणजे लंकेमध्ये राहून रामावर प्रेम करते. आणि ही रामसोबत असून लंकेच्या मागे लागली. लंकेच्या मागे नाही लागली, सुवर्णाच्या मागे लागली. ती सुवर्णाची लंका निघाली पुढे. पण प्रत्यक्षात काय दोघींमध्ये फरक आहे. मग असा असल्याबरोबर तिला त्रिजटा आपली वाटते.
अरे तू तर राक्षसांच्या राज्यात राहते. या ठिकाणी की नाही आपण खूप काही शोधू शकतो. प्रारब्ध आणि पाप आणि पुण्य ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण कितीतरी गोष्टी शिकू शकतो. आपण आपल्याला हे संबंध लावून घेऊ शकतो. मग ती सीतेला धीर देते, कारण सीता कोण आहे हे तिला माहिती आहे त्रिजटेला, आणि रामांचं स्वप्न तिला पडतं आहे. रामांचं स्वप्न पडतं आहे त्रिजटेला, आणि सीता कोण आहे हे तिला माहिती आहे. त्याच्यामुळे म्हणते, बाई शांत हो. कधी मला 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 माहिती आहे तुझे राम येणार आहेत म्हणून. अरे राक्षसांच्या राज्यात राहणारा आणि ती राक्षसी, तिच्या मनात रामांचं स्वप्न पडलं, आणि त्या स्वप्नाने हनुमंताला मार्गदर्शन मिळालं. हनुमंत आले आपले, आणि हनुमंत आल्यानंतर त्यांना कळेना, हे तोड ते फोड करत त्यांनी सगळा धिंगाणा केला. रावणापर्यंत गोष्ट गेली, पण तरी त्याला कळेना की रामांशी आपलं बोलणंच झालं नाही प्रत्यक्षात. काय करायचं आहे मग, आता काय करायचं बरं. आपल्यासारखे टेलिफोन नव्हते, कसं करावं. आता टेलिपॅथी तरी किती असावी, समजे ना काय करायचं. रामचंद्रांची लीला. मग त्यांनी ह्या त्रिजटेला आधीपासून स्वप्न पडायचे रामांचं स्वप्न पडायचं. आणि एक दिवस अशीच ती सीतेजवळ आली आणि सीतेला म्हणाली, अगं मला स्वप्न पडलं आहे, राम लवकर येणार आहे, लंका जळली आहे. लंका जळली आहे असं स्वप्न मला पडलं म्हणे. म्हणजे हे आपल्या वरच्या हनुमंतांनी ऐकलं, अच्छा लंका जळली म्हणजे मला लंका जाळायची आहे. तर असे म्हणे संकेत देतात. त्रिजटा म्हणजे 3 सत्व रज तम गुण असलेली ती त्रिजटा. जशी आपली कैकई आहे, सत्व रज तम गुणाची कैकई, पण तिचं त्यावेळी तमोगुण वाढला आणि हिच्यामधला सत्वगुण वाढला. सगळीकडे सगळं असतं, कुठेही शोधून जायची गरज नाही. मग या त्रिजटेमधला सत्वगुण वाढला आणि ती सत्वगुणांनी उंडले, 3 गुणात अडकली. पण रामाची निष्ठावंत दासी आहे, रामाला सतत करते. म्हणजे या ठिकाणी दुःखरहित झाली वाटिका, म्हणून सीतेचं आयुष्य वाढलं. मग आपल्याला एखाद्या वेळेस जर दुःख असेल, एखादी गोष्ट अशी घडली, तर एखादा संकेत मिळून जातो त्रिजटेसारखा. ही त्रिजटा जशी तिच्या जीवनात आली, तसे सद्गुरू म्हणतात कोणता ना कोणता संकेत तुम्हाला मिळतो. तुमचं दुःख जोपर्यंत सहन होतं तोपर्यंत तुम्ही सहन करता. जसं सीतेने केलं, अरे माझा दोष आहे, मी रामांना सोडलं म्हणून ती जगली, नाही तर पहिल्याच दिवशी तिने आपलं आत्मदहन केलं असतं. पण तिने काय विचार केला की माझं पाप, म्हणजे माझं जे काही चुकलं आहे ते मला सहन करायचं आहे, म्हणून तितका वेळ मिळाला. पण त्या तितक्या वेळामध्ये त्रिजटा तिचा सांभाळ करते आहे. म्हणजे रामांची, आमच्या परमेश्वराची योजना कशी आहे, जर आपल्याला काही दुःख असेल तर सांभाळणारं कोणीतरी असतं. आणि ह्या राक्षसांच्या राज्यात जर असू शकतं, तर आपल्या आजूबाजूला तर आपले नातेवाईक असूच शकतात. मग या त्रिजटेनी दुःखरहित वाटिका, म्हणजे दुःखाची वाटिका दुःखरहित करून टाकली. मग नाही तर सीतामाईंनी आपल्या जर देऊन टाकला असता प्राण, तर काय केलं असतं आपण. कोण होतं राम सांगायला तिथे. राम आणि नररूपात आहेत, राम आणि सीता नररूपात आहे, ते काही देवरूपात नाही आहे. त्याच्यामुळे जर तिने अचानक निर्णय घेतला असता की मी आता माझं जीवन संपवते, राम मला भेटत नाही, सत्वगुण आहे, माझा राम मला भेटत नाही, मी वनवासात आली पण आता मला जगायचं नाही, कारण रामांना मी सोडलं. त्या 6 महिन्यामध्ये किंवा जो काही काळ असेल, काळाचं मला विशेष माहिती नाही, पण त्या काळामध्ये बरोबर त्रिजटा तिच्यासोबत आहे. बरं, त्रिजटा आल्यानंतर हनुमंताच्याही सोबत त्रिजटा आहे. आणि हनुमंतांना एकदम, आणि इतके बुद्धिमत्तां वरिष्ठ, इतके हुशार आहेत हनुमंत, की त्यांना नुसता एक संकेत मिळाला की त्यांना सगळं समजतं. अच्छा, म्हणजे माझ्या पाठीला, माझ्या शेपटीला हे करून मला लंका जाळायची आहे, हे कोणी सांगितलं? त्रिजटेनी सांगितलं. आणि सीतेला कोणी सांगितलं, बाबा राम येणार आहे, तर त्या राम येणार आहे सांगितल्यावर ती म्हणाली, तुला वाटतं असं येईल? अगदी मला स्वप्न पडलं आहे, मला स्वप्न पडलं आहे, माझ्यावरती विशेष विश्वास ठेव. म्हणजे सीता रामांची बायको असून तिला स्वप्न नाही, आणि स्वप्न त्रिजटेला पडत आहे. आणि त्रिजटेचा आधार म्हणजे आपण आपला जीव कुठेतरी कोणाचा तरी आधार शोधतो. जिथे आपण कमी पडतो तिथे कोणीतरी आपल्या मदतीला धावतं. ही ईश्वरी योजना असते, त्यात पाप पुण्य दुःख सुख असं काही नसतं. हा महत्त्वाचा विषय आपण मांडतोय. मग आता त्या ठिकाणी वासना आणि कामना, म्हणजे वासनाही आहेत कामनाही आहे अशी लंका. सोन्याची तर आहे, तर सोन्याचा विषय सोडून दिला. आता वासना आणि कामना अधिक असतानाच्या लंकेमध्ये चित्ताला धीर देणारी विवेकबुद्धी आपल्याजवळ असते की नाही, विचार करू आपण. ही त्रिजटा म्हणजे विवेकबुद्धी, जी त्यांच्या राक्षसांच्या ह्याच्यात दिसली म्हणून तो एक गोष्ट नाही धरायची लक्षात. आपल्यावर जेव्हा संकट येतं तेव्हा अशी जी आपली विवेकबुद्धी आहे की जी सुख आणि दुःखामध्ये समान ठेवते. गीता येते समोर, म्हणते शीतोष्ण सुख दुःखेषु, त्रिजटा येते समोर. अगं दुःख असलं तरी काय झालं, मला स्वप्न पडलं आहे, तुला राम घेऊन जात आहेत असं स्वप्न मला पडलं आहे असं म्हटलं. ते कोण सांगतं? आपल्याला आपला विवेक सांगतो. घाबरायचं काही कारण नाही. ती शक्ती अद्वैत सिद्धांतावर सांगताना ती शक्ती म्हणजेच ईश्वरी शक्ती आहे म्हणतात. शंकराचार्य म्हणतात ती शक्ती म्हणजेच ईश्वरी शक्ती आहे. मग हीच तर त्रिजटा आहे. आपल्याला त्रिजटा आपल्या विवेकात दिसली पाहिजे.
ती जी त्रिजटा आहे ती आपल्याला विवेकात, म्हणजे कितीही कठीण प्रसंग असला, कामनांचा प्रसंग असला, दुःखाचा प्रसंग असला, तरीसुद्धा त्या आपला जर विवेक जागृत झाला, नाही राम येणार आहे, तसंच माझं चांगलं होणार आहे आणि माझा त्यांच्यावरती विश्वास असेल, तर त्याला चित्ताला धीर देणारी म्हणजे ही विवेकबुद्धी राक्षसांच्या राज्यातसुद्धा तिचा देहत्व नष्ट झालं, देह जरी तिचा काही असला तरी तिचं चित्त जसं सीतेमधलं काही वेळ विचलित झालं, तसं तिच्यामध्ये सतत रामाचा ध्यास होता. कुठे रामतत्व सापडेल सांगता येत नाही. इकडे दशरथाच्याही मनात आहे आणि दशरथाला सोडून द्यावं लागलं, नंतर हिच्या त्रिजटेच्याही मनात आहे आणि त्या रामतत्वाचा आपल्या सीतेला दुःखाच्या वेळेत मदत झाली. ती तर पूर्ण सत्वगुणांची चित्तशुद्धी रामांची आहे, पण रामांची चित्तशुद्धीसुद्धा कधी कधी मोहात अडकते आणि दुःखात पडते. म्हणून सत्व म्हणजे महाराजांनी म्हटलं ते खोटं आहे का, की सत्संग आपल्याला कसा मदत करतो, या प्रसंगातून जर एखाद्या दुःखी जीवाला जर आधार मिळाला तर तो म्हणेल त्रिजटा काय, हे काय, मला आता सगळं समजलं, आमच्याच जवळ ते सगळं आहे, ते रामायण काही घडलेली घटना नाही. मग त्रिजटांचं स्वप्न काय पडलं होतं तिला, रामविजय, बस एवढंच सांगितलं तिने, रामविजय होणार आणि रामविजय होणार म्हणजेच आत्म्याचं परमात्म्याचं मिलन होणार, जीवाचं शिवाशी मिलन होणार. म्हणजे हे जीव आहे सीता आणि तो परमात्मा, म्हणून म्हणतो की नाही, आकाशाशी जडले ऐसे नाते धरणीचे, स्वयंवर झाले सीतेचे, तसं स्वयंवर होणार, हे निश्चित त्रिजटा सांगते. कुणी असं जर आपल्या दुःखामध्ये एखाद्या विवेकाने सांगितलं तुझं सगळं चांगलं होणार आहे, तर तो विवेक म्हणजे त्रिजटा. आणि त्रिजटा म्हणजे तरी कोण आहे, 3 सत्व गुण रजतम ही प्रकृतीसुद्धा कुणाची आहे, सत्व रजतम ही जी प्रकृती आहे तीसुद्धा भगवंताचीच आहे. प्रकृती हा विषय भगवंताचाच आहे, प्रकृतीच्या वर भगवंत आहे, प्रकृती आणि पुरुष. मग त्यामुळे हे जे हजारो वर्षांपासून चालू आहे ते विवेक रूपामध्ये त्रिजटा अजूनही आपल्याजवळ आहे. दुःखाच्या प्रसंगी जर आपल्याला आपला विवेक जागृत करून जर आनंद होत असेल तर ती म्हणजे विवेकाला येणारी, आपल्याला जर अंतःप्रेरणा मिळाली माझं सगळं चांगलं होणार आहे दुःखामध्ये, तर ती त्रिजटा असते. साधने येणारे जे एखाद्याला सूचक संकेत येतात की तुझं सगळं चांगलं होणार आहे, तर तो संकेत म्हणजे त्रिजटेने दिलेला संकेत आहे. आता सीतेला आत्महत्येपासून वाचवलं. जेव्हा तिला 6 महिने झाले, त्रिजटा रोज समजवते तिला, बाई रडू नको, राम येणार आहे, मला रोज स्वप्न पडतं आहे. आणि एक दिवस जेव्हा हनुमंत येतात ना, तोपर्यंत त्रिजटा तिला समजवते. तर ती म्हणते ना, सीता म्हणते, अगो विचार करून करून इतकी निराश झाली आहे ना मी, आपण सुद्धा होतो, एखादं संकट बघून इतकी निराश झाली आहे मी, आता माझं चूकही मला समजली, पण ती चूक समजून सुद्धा माझा काही फायदा होत नाही. चूक समजली, पापक्षालन झालं, माफी मागितली, क्षमा मागितली, सगळा सत्संग केला, सगळं केलं तरी माझं दुःख काही कमी होत नाही. आता बाकी मी जीव देते, आता बाकी मी आत्महत्या करते. तर आत्महत्या म्हणते एक वृत्ती, निराशा, साधनेत खचणे, तिचा आत्मस्मृती जाते, मी सीता आहे हेच ती विसरते. अरे सीतेच्या बाबतीत घडलं तर आपल्या सर्वसाधारण जीवालाही असंच होत आहे ना, आपण विसरून जातो आपण कोण आहे. सीता म्हणते नाही 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 नाही, आता मला सहन होत नाही, कोणत्या क्षणी तो रावण येईल आणि मला हे करेल तो प्रश्न दुसरा आहे, पण मलाच आता रामांच्या शिवाय क्षणही अशक्य आहे. आपल्यालाही असं वाटतं आता हे दुःख अतिशय झालं आहे, ह्या दुःखावर आता रामबाण इलाज असेल तर ठीक, आत्ताच्या आत्ता मला काही मिळालं तर ठीक, नाहीतर बाकी मी आता माझं जीवन संपवते. कारण जीवन संपवणं आपल्या हातात आहे असंच वाटतं प्रत्येकाला, की असं काही झालं की जीवन संपवायचं. पण तेव्हा ती म्हणते ना की त्याच वेळी नेमका हनुमान येतो, असा ढणकण उडी मारतो. मला ते हे दोन्ही प्रसंग इतके आवडतात. जसा आपल्या भरताच्या प्रसंगाच्या वेळेस 14 वर्ष पूर्ण झाले की भरत अग्निकाष्ठ भक्षण करणार म्हणजे करणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. आणि हे रामांनाही माहिती आहे आणि भरतालाही माहिती आहे की मी फक्त 14 वर्षाचा सूर्योदय आणि सूर्यास्त इथपर्यंत वाट बघीन, अन्यथा तुम्ही आले नाही तर दाणकन माझी चिता वगैरे सगळी तयार करून ठेवल्या, मी मारणार. पुन्हा हनुमंताला राम म्हणतात, बाबा तू जा आणि माझ्या भावाला सांग की राम निघाले आहेत, तू काळजी नको करू, कारण क्षणाचाही विलंब माझ्याकडून चालणार नाही आहे. क्षणाचाही विलंब जर झाला तर हनुमंता फार मोठा घात होईल बरं, ताबडतोब जा. म्हणजे स्वतःच्या विमानात घेण्याच्या ऐवजी त्याला आधीच उड्डाण करायला सांगितलं आणि जा बाबा थांबव, निघाले आणि मी आलो म्हणजे ते येतातच आहे. ही पहिली सूचना म्हणे कोणत्याही संकटात हनुमंत देतो. एखादं संकट असेल, आपलं काम पूर्ण झालेलं नाही, पण हनुमंताची आराधना आपल्याला हा विवेक शिकवते की येतो आहे, थोडा वेळ लागेल, कारण त्यांनाही त्यांचे प्रश्न आहेत पुष्कळसे, ह्याला भेटणं त्याला भेटणं, ह्याची पुण्य फळाला आलं आहे, रामांची भेट पाहिजे, त्याच्यासोबत थांबावं लागतं त्यांना. असे पटकन इकडून येऊन इकडे येऊ नाही शकत ते, हे समजवतात. कारण मध्ये
पुष्कळ लोक आहेत त्यांचे, त्या लोकांना भेटून सवरून सगळं करून वेळ सांभाळतात ते, 14 वर्ष सांभाळतील, पण 1-2 क्षणाचा जर विलंब झाला तर सांगायला आपले हनुमंतराय आहेत. मग या सुखदुःखामध्ये अशी जर हनुमंताची भेट झाली, अशी जर त्रिजटेची भेट झाली, तर तो वनवास तरी कसा वाईट म्हणायचा. म्हणून आपले सुरुवातीला म्हटलं आहे त्यांनी की संसारसुद्धा वनवासासारखा केला तर त्रिजटाही भेटते, हनुमंतही भेटतो, सुग्रीवही भेटतो, विभीषणही भेटतो, राम तर भेटायला आपल्याला माहिती नाही भेटतो की नाही. पण हे सगळे कॅरेक्टर्स जर आपल्याला मिळाले तर त्या जीवाला म्हणे खचून मग ही हनुमान, मग सीता भेटीमध्ये त्रिजटेची भूमिका काय, ह्याच्यावरती आपला आता आपला गृहपाठ आहे की त्रिजटेची भूमिका काय. त्रिजटेची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे, जी त्रिजटा दुसरी कुणी नसून आपल्यामध्ये असलेली शक्ती आहे. ती अजूनही जागृत आहे, होती आहे आणि राहणार आहे. ती शक्ती त्रिजटेची, जी आपल्याला आपल्या स्वतःच्या दुःखात जर दिसली, आपल्या स्वतःच्या सुखात जर दिसली, तर रामायणच घडलं आपल्या जीवनामध्ये म्हणायला हरकत नाही. रामायण 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 म्हणजे काय. एक वेळ महाभारताशी आपण संबंध लावू शकत नाही, कारण महाभारतामध्ये खूप लीला विचित्र आहे. पण रामायणामधल्या ज्या काही घटना आहेत त्याला लीला म्हणतच नाही कोणी. रामायणाला लीला कोणी म्हणत नाही, कारण ते बिचारा नरांनी केलेलं आपलं आयुष्य आहे. केविलवाणं आयुष्य आहे रामांचं. त्यांच्या आयुष्यासारखं जर आयुष्य असावं म्हटलं तर त्रासदायक आहे. पण त्यामध्ये आपला जर विवेक मिळाला, तो हनुमान जर मिळाला, तर शाश्वत सुखाकडे जीव जातो म्हणे. मग हे जर मिळालं, विवेक जागृत असेल, तर हनुमंतांची ओळख पडते. अरे हनुमंत समोर उभा राहिला तर मी ओळखला तर पाहिजे त्याला कोणता हनुमान आहे. ते हनुमान ओळखण्यासाठी सुद्धा आपल्यामध्ये विवेक पाहिजे. आपण मूर्खासारखे कर्म करू आणि हनुमंत समोर यावा म्हणून तर येत नाही. त्यामुळे त्रिजटे समजावून सांगते तिला, बाई विवेकाने राहा, आत्महत्या करू नको, राम आणि तू काही वेगळे नाही. जीवाला सांगतात तू आणि परब्रह्म काही वेगळे नाही, आत्मा आणि जीव काही वेगळा नाही असं सांगतात नाही आपले सद्गुरू, की जीव आणि शिव काही वेगळा नाही. मध्ये थोडंसं गोंधळ आहे थोडासा, पण तो गोंधळ समजावून सांगण्यासाठी तेवढ्या लेव्हलवरती विचार करून हनुमंत ओळखणं सोपं कसं आहे. मग ते हनुमंत ओळखलं. मग जर त्रिजटा नसती तर काय झालं असतं. या अशोक वाटिकेमध्ये मुळात हा प्रश्नच पडायला नको, त्रिजटा नसती तर. सर्वसाधारण ज्यांना आता रामायण समजतं, ज्यांना थोडंसं धार्मिक वृत्ती आहे, ज्यांना थोडीशी सद्गुरूंची कृपा, आज मागेच बसल्या आहेत सद्गुरू आज इकडे आल्यामुळे, जर थोडीशी जरी कृपा असेल तर त्रिजटा नाही असं म्हणूच शकत नाही कोणी. म्हणजे हे कॅरेक्टर राम नाही, त्रिजटा नाही, सुग्रीव नाही, वाली नाही, विभीषण नाही असं म्हणूच नाही शकत कोणी. कारण हे सगळं आपण अनुभवतो आहे. अशा दृष्टीने जर रामायण बघितलं तर अनुभवतो आहे. मग त्रिजटा नसती तर काय झालं असतं, तर सीता पूर्णपणे रावणाच्या ताब्यात गेली असती. शक्य आहे का हो हे. सीता पूर्णपणे रावणाच्या ताब्यात त्याला जो वर आणि शाप ते सोडून द्या. रावणाला कोणता शाप आहे आणि वर आहे ते सगळं सोडून द्या. त्यांनी पळवून तर आणली होती, त्यांनी त्याचं कर्तव्य तर केलं होतं. म्हणजे कर्तव्य नाही म्हणत, त्यांनी त्याचं कर्म केलं होतं. मग सीता म्हणे पूर्णपणे रावणाची झाली असती. ती छायारूपात होती वगैरे, या सगळ्या गोष्टींना एकदम छेदत जातो. शक्य आहे का. चित्तशुद्धी शुद्ध असलेली स्त्री, चित्तशुद्धी जी रामांची आहे, जी पूर्णपणे रामांसाठी आहे, जनकाची पुत्री आहे, म्हणजे आमचं हृदय इतकं स्पष्ट, सुंदर, नितळ अशा प्रकारची आमची वृत्ती आहे, ती खरंच परपुरुषाची होऊ शकते. हा प्रश्न आहे. मग त्रिजटा असणे ही गोष्ट वेगळी, की तिला थोडंसं समजावून सांगायला आपल्याला एक कॅरेक्टर घेतलं रामाने. पण प्रत्यक्षात जर वृत्ती रामाची असेल, सुरुवातीपासून रामाचा ध्यास असेल, त्यांनी म्हटलं रामाचा ध्यास हेच खरं ईश्वर तत्व आहे आणि त्यालाच शुद्धीत म्हणायचं, बाकीचे सगळे बेशुद्ध आहे. मग असं जर स्पष्ट सांगितलं आहे महाराजांनी, आपण जर सारखं त्यांच्याकडे बघतोय की राम म्हणजे मी आणि मी रामाचा, राम माझा असं म्हणणाऱ्याला खरंच रावण काही करू शकतो का. मग पुन्हा नाटक, जसं सीतेनी नाटक आपल्या ह्याच्यासाठी केलं मणिकंचनाचं, तसं पुन्हा त्रिजटा आपल्यासाठी समोर उभी राहिली, की जेणेकरून तुम्हाला असं वाटायला नको की फक्त रावण तिला काही करू शकतो. रावण काही करू शकत नाही. काहीही झालं तरी रावण काही करू शकत नाही हे निश्चित आहे. ते नररूपात असो, आता जे काही घडतं आहे ना त्याच्यावर न बोललेलं बरं. कारण त्यांचं काय कर्म आहे हे सुद्धा विचारात घेतलं पाहिजे ना. म्हणून असं घडतं. रावण काही करू शकतो कारण हा जीव तसा करतो. या सीतेला काहीही होणं कधीही शक्य नव्हतं. पण त्रिजटेचा जी एंट्री झाली आहे त्रिजटेची, ती फक्त आपल्या विवेकाच्या जागृतीसाठी झाली आहे. म्हणजे त्रिजटा नसती तर सीता पूर्णपणे रावणाच्या ताब्यात गेली असती का. साधक निराश झाल्यावर असंच वाटतं की आपलं असं चुकलं असेल म्हणून. पण रावण आपल्याला काही करू, किती ब्राह्मण वेश घेओ की राक्षसाचा वेश घेओ, साधकाच्या पुढे रावण टिकू शकत नाही. साधकाच्या पुढे ज्या काही चुका होतात, स्त्रियांवरती अत्याचार होतात किंवा जे काही घडतं त्याला आपण सुद्धा कारणीभूत असतो, हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत रावण कळू शकत नाही. रावण चांगल्या लोकांना काहीच करू शकत नाही. अरे भूताखेतांच्या घरात असं म्हटलं, एखादा व्यक्ती जर चांगला वागत नाही
आणि त्याला जर म्हटलं राम राम म्हण, त्याचे हात कडक होतात, तो म्हणू शकत नाही. तो असा करतो, पाहिला आहे असं गाणगापूर क्षेत्री, की ते असे हात कडक करतात, राम शब्द येत नाही. वाल्या वाल्मिकीच्याही तोंडी राम आलाच नाही, मरा आला. मग इतकं कडक रामतत्व असताना काय रावण करणार आहे? त्यामुळे जीवाला काहीही घाबरायचं कारण नाही. पण त्रिजटेचं कार्य कशासाठी आहे, की त्रिजटेच्या काळी जीवावरती अशी भयंकर संकट येतात कधीकधी, की त्या संकटामुळे जीव असं वाटतो की विवेकशून्य होतो. तेव्हा बाकी त्रिजटा येते आणि आपल्याला सांभाळते. आता इथपर्यंत झालं पूर्ण आपलं वाटिका. वाटिका झाल्यानंतर आता हे जे दशानन आहे ना, आता दशरथामध्ये आणि दशाननामध्ये कोणता फरक आहे? दशरथामध्ये त्याचे इंद्रिय असणारे, सर्वसाधारण इंद्रिय असलेला हा जीव आहे. सर्वसाधारण पंचेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय असलेला दशरथ, त्यामुळे सत्ववृत्तीने राहणारा दशरथ. म्हणून त्याच्या पोटी राम जन्माला आला. आणि हा जो आहे उत्तरेकडून निघालेला दक्षिणेकडे, तो दशाननाकडे गेला आहे. दशानन म्हणजे 5 इंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय त्याच्यावरती हावी झालेला, त्या सगळ्यांचा अहंकार असलेला हा जो आपला दशानन रावण आहे. हा रावण आहे, त्याला मारतोय आणि दशरथाच्या पोटी जन्म आहे. हा विरोधाभास समजला पाहिजे. हा विरोधाभास ज्यांना समजतो किंवा लक्षात येतो ना, रामायण म्हणजे रामायण न वाटता आपण हे सगळ्या ज्या वृत्तींकडे विचार केला, तर त्या वृत्ती म्हणजे आपण दशानन आहोत की दशरथ आहोत हे लक्षात येईल. सत्वगुण रजतुमामध्ये सुद्धा आपल्याला 3 राण्या सांगितल्या, त्रिजटा सांगितली. या त्रिजटेमध्ये जर सत्वगुण असेल तर ती त्रिजटा सत्वगुणच आपल्याला, कैकईसुद्धा सत्वगुण असूनसुद्धा तमोगुणासारखी वागली, असं होत असतं. मग त्याकडे आपलं पाप आणि पुण्याकडे न बघता आपण त्याचा शेवटचा विचार करायचा की दशाननाकडे आता राम गेले. मग रावणाचं ब्राह्मणत्व एवढा शिकलेला रावण असूनसुद्धा, दशग्रंथी ब्राह्मण असूनसुद्धा त्याला अधपतन का झालं त्याचं? कारण ज्ञान अधिक अहंकार म्हणजे रावण आहे. ज्ञान अधिक अहंकार म्हणजे रावण आहे. खूपच महत्त्वाची गोष्ट आहे ही. आणि ज्ञान अधिक नम्रता म्हणजे राम आहे. जय जय रघुवीर समर्थ. पुन्हा जास्त बोलता येत नाही आहे, कारण हाही विषय तिसऱ्या दिवशी होऊ नये म्हणून मी थोडक्यात सांगते आता, की हा जो रावण आहे, हा रावण का झाला? ज्ञान असूनसुद्धा अहंकार. अरे शंकर ज्याच्यावरती प्रसन्न आहे, असा शंकराच्या मागे आपण लागतोय, महाशिवरात्रीसाठी जातोय, मग शंकर असा वर देतो, मग त्या वरांनी सुद्धा याचं अधःपतन झालं. कारण ज्याच्याकडे तो जातो आहे ना, ज्या शिवाचं तो भजन करतो आहे ना, तो शिवरामाचं करतो हे त्याला कुठे माहिती आहे? त्याला वाटतं की मीच मोठा. तो शिवरामाला भजतो, राम शिवाला भजतो. मग आपण त्याच्यामध्ये कसं जाणार? हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत अहंकार आहात. मग दशाननाला मारण्यासाठी उत्तरेकडून दक्षिणेकडे रामांना यावं लागलं. म्हणजे उत्तम चेतनेला, उच्च चेतनेला नीचाकडे जावं लागलं. बरं, ते जात असताना म्हणून लंका सुवर्णाची होती आणि मन अशांत होतं. आणि यांच्याकडे काहीही नसताना सुद्धा शांत होते. म्हणजे हे पाप होतं का? आपल्या रामांचं पाप नव्हतं अजिबात. मग आता सीतेवर अत्याचार का नाही, हा पण विषय आपल्याला समजू शकतो का? बरं, रावणाचं डोकं पुन्हा पुन्हा का येत होतं? कारण रावणाच्या डोक्यामध्ये, एका डोक्यामध्ये मोह, एका डोक्यामध्ये मत्सर, एका डोक्यामध्ये असे 10 प्रकारचे जर असतील, तर एक डोकं गेलं तरीसुद्धा दुसरं डोकं असायचंच, दुसरा अहंकार असायचाच. म्हणून या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांना पुन्हा पुन्हा जन्म मिळत होता, कारण त्याच्या वासना जास्त होत्या. आता तिसरी गोष्ट, मग आता विभीषणाने सांगितलं त्याला, रामांना, की हे असं मरणार नाही आहे, हे असं मरूच शकत नाही, त्याचा नाभीमध्ये त्याचा जीव आहे. आता हे सुद्धा नाभीचक्र जे आहे ना, त्या ठिकाणी त्याच्या खाली ज्याच्या वृत्ती असते, म्हणजे पशुवर जो वागत असेल त्याचं नाभीमध्ये जे चक्र आहे त्या चक्रावर बाण मारणे, असं राम करतात. म्हणजेच त्या गोष्टीचा नाश होतो. असा नाश आपल्या रामांनी दशरथाचा जेव्हा नाभीमध्ये बाण मारला तेव्हा दशरथ मेला. नाही ते 10 डोकं एवढे मोठे असूनसुद्धा काही फरक पडला नाही. त्या 10 डोक्यांना एक बाण मारला की दुसरं की तिसरं, जसं रक्तबीजाच्या बाबतीत आपल्या देवीचं झालं. एक त्याचा रक्ताचा थेंब खाली पडला की त्या रक्ताच्या थेंबातूनच दुसरा रक्तबीज निर्माण व्हायचा, म्हणजे पुन्हा त्याला मारा. पंचमुखी हनुमंतही तेच झालं आहे, की इतके सगळेजण सगळ्या बाजूनी राक्षस आले, ते एका वेळी मारले तर मरतील म्हणे. मग त्यांनी पंचमुखी रूप घेतलं. 5 रूपं घेऊन 5ही रूपांनी तो दिवे विझवले, तेव्हा तो समोरचा राक्षस मेला. म्हणजे अशा या प्रकारांनी मारायचं असतं त्यांना, म्हणून रावणाने त्याला नाभीमध्ये बाण मारून मारलं. या ठिकाणी रामायण अशा पद्धतीने जेव्हा समजतं की हा जो दशानन म्हणजे आपल्यामध्ये असलेले, चित्तामधले असलेले क्रोध, मोह, मद, मत्सर, अहंकार, हे सगळे रावणाने मारले, म्हणजे आपल्या नाभीपासून आपली उच्च चेतना नेली. जशी रामचंद्रांची चेतना उच्च आहे तशी खालून प्राण अवरोहण करत वर नेणे, असं रामायण आपल्या जीवनामध्ये नेहमीच नाही का घडत? मग आपण हा जो जीव, सुखदुःखाचा प्रसंगाचा हा दुसरा भाग आहे, की आपण म्हणतो आपल्याला दुःख आलं
आपल्याला दुःख आलं म्हणजे आपलं पाप आहे, तर हे काही पाप वगैरे नसतं. जीवाचा जन्म मिळाला, पापपुण्याचा हिशोब झाला, मानवाचा जन्म मिळाला की जसं रामायण घडलं तसं आपल्या जीवनामध्ये घडत असतं. तसं प्रत्यक्षात महाभारतही घडतं. पण महाभारताची लीला आपल्याला आपल्याशी तावून सुलाखून बघता येत नाही. जसं विभीषण बघतो, त्रिजटा बघतो, ती सुरसा राक्षसने बघतो, त्याच्यानंतर हनुमान बघतो. हा सगळा आपल्यामध्ये लावून पाहता येतो, कारण ते त्रेतायुगातलं रामायण आहे, हे आपलं द्वापार युगातलं आहे. म्हणजे हळूहळू चेतना कशी खाली खाली येत गेली. आता तर काही संबंध कशाचा लावताच येत नाही, कशाचाच कोणाला संबंध लावता येत नाही. म्हणून हे अमर महाकाव्य आहे. आता त्याचा फक्त आपल्या स्वतःशी संबंध लावू शकतो की त्रिजटा म्हणजे आमचा विवेक, हनुमंत म्हणजे आमचा विवेक. असा आताच्या कलियुगातली एखादी घटना आहे की जी घटना घडली म्हणून याचा संबंध पुढे लावू शकू? एकतरी सत्वचित्त आहे का? एकतरी सत्वचित्त आहे. म्हणून कोणत्याही प्रकारचा यज्ञ, कोणत्याही प्रकारची पूजा ह्याला आपल्या दुःखाला मारू शकत नाही. आपलं दुःख कोणत्याही प्रकारची यज्ञ, पूजा, लोकांना दिलेलं दान आपल्याला वाचवू शकत नाही. रामायणातला संदेश बाकी आपल्याला या क्षणीसुद्धा वाचवू शकतो दुःखापासून. नुसतं दुःखापासून नाही वाचवत, सुखापासूनही अहंकारापासून वाचवतो. आणि सुखदुःख शीतोष्ण करून आपल्या जन्माला, आपल्या मानवाला ह्याच जन्मीमुक्त करतो. पुढच्या मरणानंतरचा प्रश्न नाही. मग ह्या असं काहीतरी रामायण, पापपुण्याचा हिशोब जर आपल्या व्यक्तीला कळला, म्हणजे कळला म्हणजे आता तर पुष्कळच कळला, मग या नाभीमधला अहंकार त्याला मारून टाकलं. हे सगळं झाल्यानंतर पुन्हा राम काय म्हणतात आहे त्यांना की हे पा, मला मारायचं नव्हतं, मी मारायचं म्हणून मारलेलं नाही, त्याचा अहंकार आहे ना त्याच्यामुळे तो मेला. लक्ष्मणा, जा त्याच्याकडे आणि त्याला जे काही त्याच्याजवळचं ज्ञान आहे ते घे. असा शत्रू कधी बघितला आहे? असं रामचंद्र असताना आपण आपला क्रोध, मोह, मद, मत्सर ह्याच्याशी संबंध सतत या कॅरेक्टर्सची मी रामभक्त आहे म्हणून नाही. रामायण हे सर्व भक्त आहे, सर्वांना मान्य आहे. राम सर्वांना मान्य आहे. त्या राम म्हणजे धर्म आहे, राम म्हणजे सत्य आहे. मग राम आणि सत्य आणि साधा आहे. मुख्य गोष्ट म्हणजे राम साधा आहे, एक कल्ली जीवन आहे. बस वडिलांनी म्हटलं वनवास केला, वनवासात शांतने राहिला आणि वनवासातील सगळ्यांचा उद्धार केला. वनवासानंतर रावणाला मारलं. रावणाला मारल्यानंतर काय केलं त्यांनी? रावणाला मारल्यानंतर राज्याभिषेक झाला. आणि राज्याभिषेक झाल्यानंतर पुन्हा आपलं त्यांनी ते लोक सगळे आता राज्याभिषेकाची एकच घटना सांगते. राज्याभिषेक जेव्हा झाला त्या राज्याभिषेकाच्या वेळी हे सगळं जेव्हा घडलं, राम जेव्हा निघून गेले, ते सगळेजण जप तप राम 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 प्राण कंठाशी आणून अयोध्येवासी म्हणत होते. राम राम. गेल्यापासून राम नाही, रामांचा अभाव. म्हणजे दशरथ गेलेला, या राण्यासुद्धा इतक्या पश्चात्तापाने दग्ध आहेत, आया सगळ्या. आणि राम 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 राम. आपण कल्पना करू, इतका मनापासून 14 वर्ष राम 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 राम. परत इथे राम तिथे राम. गोकुळात जसा कृष्ण तसा इथे राम तिथे राम. कधी येईल कधी येईल, केव्हा येईल, कधी कधी तर लोक झोपत नव्हते. राम राम राम. असं जेव्हा 14 वर्ष झालं तेव्हा आपले रामचंद्र आलेले आहे, असे नाही आहेत. आणि त्यांच्या हृदयाच्या सिंहासनावर बसले. आपण म्हणतो ते सिंहासनी बसले काय अयोध्यापती बसले अयोध्यापती, असं जे म्हणतो ते त्या अयोध्येच्या सिंहासनावर नाही बसले. आता मोदींनी सुद्धा रामांना बसवलं तेव्हा सुद्धा सगळ्या हृदयांमध्ये राम बसले. एवढा सगळ्यांना आनंद झाला. तसा अयोध्येवासियांना आनंद काय झाला? राम 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 राम. 14 वर्षाचा मंत्र जो महाराजांनी आज सांगितला की तुम्ही जर सतत नामस्मरण केलं तर बाकी तुम्ही शुद्धीवर आहात. मग हे शुद्ध बेशुद्ध होते का हे लोक सगळे? 14 वर्ष राम 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 राम. सगळी अयोध्या स्वच्छ झाली. अयोध्या स्वच्छ झाली म्हणजे आमची अंतःकरण शुद्धी झाली. आमची अंतःकरण शुद्धी झाली म्हणजे त्या हृदयाच्या सिंहासनावर रामचंद्र बसले. रामचंद्र अयोध्येच्या सिंहासनावर जसे बसले तसेच आमच्या हृदयामध्ये बसले जेव्हा 14 वर्ष त्यांनी राम 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 राम. हे थोडक्यात प्रसंग घेतले कारण आपला पापपुण्याचा हिशोब आपल्याला सांगायचा होता. प्रत्येक घटना काही सांगायची नव्हती, कारण घटना आणि जी गोष्ट आहे ती सगळ्यांना माहिती आहे. पण ती गोष्ट आपण स्वतः जी दशरथ, दशानन, आपल्या 3 राण्या ह्या सगळ्या आपल्याचमध्ये आहेत. ज्या 3 नाड्या आहेत त्यासुद्धा त्या 3 नाड्या ह्या सगळ्यांशी जोडल्या जात आहेत. आणि जेव्हा आपली अंतःकरण शुद्धी होते, राम 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 शब्द होतो, तेव्हा बाकी हृदयाच्या सिंहासनावर राम अधिष्ठित होता. त्याशिवाय राम आपल्याजवळ येत नाही. जेव्हा 14 वर्ष त्यांची अंतःकरण शुद्धी झाली, स्वच्छ अयोध्या झाली आणि स्वच्छ अयोध्या झाल्यानंतर रामचंद्र सिंहाधिपती बसले. आणि या सगळ्या गोष्टींचा अर्थ
आपण आपल्या पद्धतीने प्रत्येकजण आता लावू शकतो. प्रत्येक कॅरेक्टर्स आपण आपल्यामध्ये उतरवून घेऊ शकतो. आणि हे सगळं सांगून आपण आता प्रारब्धावरचं जे निरूपण आहे दोन भागांमध्ये झालेलं ते सगळं समर्थ चरणी अर्पित करते. जय जय रघुवीर समर्थ. भर्जन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे, राम गर्जन बोला राम राम राम, बोला राम राम राम. आवाहनं न जानामि न जानामि तवार्चन, पूजांचैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीकृष्ण.